श्री राम श्री कुमार दोघे कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्याम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ ते प्रतिभेच्याम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ बालस्मरानी करुणी किलबिला बालस्मरानी करुणी किलबिला गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी सात स्वरांच्या सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती संगमी श्रोते जन नाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सामवेद से बाळ बोलती आ आ सामवेद से बाळ बोलती सर्गामागुण सर्ग चालती सचिव मुनी जन स्त्रिया डोलती संगमी श्रोते जन नाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडुनी आसन उठले राघव सोडुनी आसन उठले राघव उठून कवळीती अपुने शैशव पुत्र भेटीचा घडी महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती
नमस्कार. सौ आसावरीताई करमरकरांच्या आवाजातील सुरेख गीत रामायणातील या गीताने आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं जानेवारी 2021 मध्ये चालू असलेल्या जनजागरण अभियानाच्या अंतर्गत आज आपण राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर विचार ऐकण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय विचार साधना आणि विश्वसंवाद केंद्र या दोन संस्थांच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलेलं आहे. आणि या जनजागरणाच्या अभियानामध्ये निधी संकलनाचं काम देशभर जे चालू आहे त्या निधी संकलनाबरोबर रामभूमीवर होणाऱ्या या राम मंदिराची राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ही भूमिका काय आहे याचं विवेचन करण्यासाठी आजचा कार्यक्रम विशेषतः आयोजित केला गेला आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि या दोन संस्थांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी विश्वसंवाद केंद्राचे श्रीयुत मनोहरजी कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित श्रोते बंधूंनो, आजच्या या जनजागरणाच्या कार्यक्रमाला बाहेर सगळं वातावरण थोडंसं ढगाळ पावसाळी सगळं असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या दोन्ही संस्थांच्या वतीनं भारतीय विचार साधना आणि विश्वसंवाद केंद्र यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मगाशी सुरुवातीला गीत झालं की कुशलव रामायण गाती, तर हे केवळ रामाच्या पुत्रांना या गीत गावं लागलं त्या काळातल्या ह्याच्यामध्ये, पण आजच्या या सगळ्या आधुनिक युगामध्ये सुद्धा आपल्याला कुशलव रामायण गाती हे आधुनिक कुशलवांच्या मुखातून आपल्याला हे रामायण पुढे न्यायचं आहे. आणि त्याची एक सुरुवात म्हणून या अभियानाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की रामाची महती वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही, त्याला शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढ्या आपल्या मनामनातून रोमारोमातून आपला राम भिडलेला आहे. आपली संस्कृती अशी आहे की आपल्या मानवी जीवनाची सुरुवात, एखाद्या दिवसाची सुरुवात आपण रामराम पासून करतो आणि जीवनाची अखेर सुद्धा राम राम सत्य आहे इथपर्यंत आपण हे करत असतो. असं जीवनाच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत अशा रोमारोमातून भारतीय जनतेच्या मनामध्ये हा राम रुजलेला आहे. आणि त्या रामाचं असं एक भव्य मंदिर अयोध्येमध्ये साकार होत आहे, जे आपलं 400-4.5 वर्षापासून जो संघर्ष चालू होता त्या संघर्षातून आज हे मंदिर उभं राहत आहे. एक मोठं स्वप्न साकार होत आहे आणि ते पाहण्याचा योग आपल्याला मिळतो आहे. हे फार मोठं भाग्य आहे असं आपल्या पिढीचं असं म्हणावं लागेल. नव्या पिढीचं सुद्धा हे भाग्य आहे. तर त्या अभियानाची सुरुवात आता या 15 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपासून सुरू होती आहे. निधी संकलन हा या अभियानाचा हेतू आहे. निधी संकलन सुद्धा हे केवळ पैसा गोळा करणं असं नसून केवळ हे राम मंदिर कुणाच्या तरी एखाद्याच्या सरकारच्या मदतीनं किंवा काही धनिकांच्या मदतीतून साकार होऊ शकतं, पण तसं न होता हे आपल्या सर्व सगळ्या जनतेच्या सहयोगातून हे मंदिर उभं राहावं. त्यामध्ये आपलाही काहीतरी सहभाग आहे. आतापर्यंतच्या संघर्षामध्ये सर्व जनतेने, बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपला बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने वेळ दिलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा त्याशिवाय सुद्धा नव्या पिढीला या मंदिराच्या उभारणीमध्ये आपला सहयोग देता येईल अशी देण्याची संधी या अभियानाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे. तर या सगळ्या मंदिराच्या मागची एक काय भूमिका आहे, वैचारिक भूमिका काय आहे? केवळ हे एक रामाचं आणखीन एक मंदिर आहे असा अशातला भाग नाही. भारतामध्ये रामाची खूप मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं आहेत. त्याचा प्रत्येकाचा वेगळा इतिहास आहे, त्याचं वेगळं महत्त्व आहे. पण त्याहीशिवाय या रामाचं मंदिर फार वेगळ्या पद्धतीने होणार आहे. त्याची एक वैचारिक भूमिका आहे.
जसं म्हटल्याप्रमाणे की अयोध्या यापुढे एक सांस्कृतिक राजधानी व्हावी असं स्वामीजी म्हणतात, तसं ही सांस्कृतिक राजधानी म्हणजे काय, या सगळ्या ह्याची थोडी वैचारिक भूमिका आपण समजावून घ्यावी या उद्देशानं हा प्रामुख्यानं आजचा हा जनजागरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. की हा कार्यक्रम करीत असताना प्रामुख्याने या सगळ्याची भूमिका आपण सर्व या क्षेत्रातले वेगवेगळ्या वैचारिक क्षेत्रातले आहेत, काही वकिली अधिवक्ता परिषदेच्या म्हणजे वकिलीच्या क्षेत्रामधले आहेत, काही पत्रकारितेच्या क्षेत्रामधले आहेत, लेखक साहित्यिक असे सगळे या क्षेत्रातले आहेत. आपण सगळ्या ज्या ह्याच्यातून वावरत असतो तर तिथं अशी चर्चा या सगळ्या विषयाची होत असते. या निमित्तानं आपण आपल्या पद्धतीने राम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं या उद्देशानं हा आजचा हा जनजागरणाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या जनजागरणाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये 2 संस्था प्रामुख्याने आहेत. बहुतेकांना आपल्याला या दोन्ही संस्थांचा काही ना काही निमित्तानं परिचय झाला असेल, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून असेल, पण या दोन्ही संस्थांचा थोडक्यात नक्की परिचय मी इथं करू देऊ इच्छितो. या कार्यक्रमाचं आयोजन या भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हे दोन्ही एकाच विचारानं काम करणाऱ्या दोन्ही संस्था आहेत आणि त्यांच्या कामाचं स्वरूप सुद्धा प्रामुख्यानं प्रबोधनाचं, प्रचार प्रसाराचं अशा स्वरूपाचं आहे. आणि असा योगायोग आहे की अनेक उपक्रम विश्वसंवाद केंद्र आणि भारतीय विचार साधना यांनी एकत्र येऊन केलेले आहेत. उदाहरण सांगायचं झालं तरी मागच्या 3 वर्षापासून आपण एक विचार भारती साहित्य संमेलन आयोजित करतो आणि या दोन्ही संस्था एकत्र येऊन एक म्हणजे वाङ्मयाच्या क्षेत्रामधले, साहित्याच्या क्षेत्रामधले वाचक आणि लेखक यांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम या संमेलनाच्या मार्फत होत आहे. 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या मधल्या काळामध्ये कोविडमुळे हे होऊ शकलं नाही यावर्षी. पुढच्या वर्षी आणखी उत्साहानं हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. 22तर्फे दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो विचार भारती म्हणून. तर त्या 3 वर्षापासून तोही उपक्रम भारतीय विचार साधनाने सुरू केला आहे. तसं विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं सुद्धा विश्वसंवाद या नावाने दिवाळी अंक प्रकाशित होतो. त्रैमासिके आमच्या वतीनं प्रकाशित करता येतं. पण भारतीय विचार साधना ही प्रामुख्यानं प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी आहे. राष्ट्रहित सर्वतोपरी हे बोधवाक्य घेऊन 22 संस्कारक्षम साहित्य निर्मिती मागच्या 40 वर्षापासून करते आहे. आतापर्यंत या 4 दशकाच्या कालावधीमध्ये 600पेक्षा अधिक पुस्तकं या संस्थेनं प्रकाशित केलेली आहेत. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, विज्ञान, वैज्ञानिकांची चरित्र, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, शेती, आरोग्य, देशी खेळ अशा अनेक विषयांचा या पुस्तकांच्या याच्यामध्ये समावेश आहे. आणि राष्ट्रप्रेम, चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त याचे विशेषतः बालमनावरती चांगले संस्कार व्हावेत त्याच्यासाठी ही राष्ट्रपुरुषांचे चरित्रसुद्धा प्रकाशन मोठ्या संख्येनं केले जात आहेत. आणखीन एक या भारतीय विचार साधनेचा आणखीन एक उपक्रम म्हणजे हे केवळ पुस्तक प्रकाशित करून थांबायचं नाही, कुठंतरी स्टॉल लावून त्याची विक्री केली एवढ्यावर न थांबता हे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी गावोगावी ही पुस्तकं पोहोचली पाहिजेत. शेवटी वाचक हा पुस्तकापर्यंत येतो, याच्यापेक्षा या पुस्तक प्रकाशन संस्थाही वाचकापर्यंत पोहोचण्याचं म्हणून एक विचार यात्रा, एक वाहन आहे, ते वाहनातून पुस्तकं घेऊन जाऊन गावोगावी पुस्तकं घेऊन जातात आणि त्याचं एक प्रदर्शन तिथं आयोजित करून प्रदर्शन आणि विक्री असाही प्रकारचा उपक्रम या संस्थेच्या मार्फत केला जातो. आणखीन एक सांगण्याचं, या सगळ्या 40 वर्षाच्या कामाचं दखलसुद्धा शासनाने घेतलेली आहे आणि 2016चा श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार शासनाचा आहे, तो या संस्थेला मिळालेला आहे. एवढ्या 40 वर्षाच्या संस्थेचा कार्याचा अगदी 2 मिनिटात परिचय करून देणं अवघड आहे. मी अगदी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. विश्वसंवाद केंद्र ही प्रामुख्यानं प्रसार माध्यमांशी संपर्क आणि समन्वयाचं कार्य करते. मागच्या 6 वर्षापासून हे काम चालू आहे आणि देशभरात असे 30पेक्षा अधिक विश्वसंवाद केंद्र आहेत. ह्याच्या सगळ्या समन्वयातून राष्ट्रीय विचाराचा प्रसार प्रचार, त्याची सगळी माहिती, त्याची बातम्या, ते लेख असतील, ते सगळं प्रसार माध्यमांच्या मार्फत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने विश्वसंवाद केंद्रातर्फे केलं जातं. आद्य पत्रकार देवर्षी नारद यांची जयंती मोठ्या प्रमाणात विश्वसंवाद केंद्राच्या वतीने साजरी केली जाते आणि त्या निमित्तानं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पत्रकार असतील त्यांना पुरस्कार देऊन
त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा उपक्रम या विश्वसंवाद केंद्राच्या मार्फत केला जातो. प्रशिक्षण, प्रबोधन आणि प्रकाशन या 3 श्रेणींवरती विश्वसंवाद केंद्राचं काम चालतं आणि त्या दृष्टीनं काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम या केंद्रामार्फत घेतले जातात. एक सांगण्याचा उद्देश आता ह्या मागच्या वर्षभराच्या काळामध्ये हा कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचंच काम ठप्प झालं. अनेक उपक्रम इच्छा असूनही घेता आले नाहीत. पण या काळामध्ये विश्वसंवाद केंद्राचं ऑनलाईनचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं. उपक्रम जरी झाले नाही तरी पण या सगळ्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत, जनकल्याण समितीच्या मार्फत जे मदतीचं कार्य चालू होतं त्या मदत कार्याची नोंद घेऊन त्याचं रोजच्या रोज कुठं काय किती मदत केली जाते, कुठल्या स्तरापर्यंत ते चाललेलं आहे, कुठले उपक्रम त्याच्यामध्ये घेतले जातात याची माहिती घेणारं एक बुलेटिन रोजच्या रोज प्रकाशित केलं जात होतं. आणि हे ऑनलाईन बुलेटिन होतं. साधारणतः 3 महिने सलग ही बुलेटिन आपण प्रकाशित केले आणि याच्यामार्फत ठिकठिकाणी जिल्ह्यातून जिथे जिथे हे काम चाललेलं होतं ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या बुलेटिन मार्फत करण्यात आलं. अशाच प्रकारचे काही पुस्तकं सुद्धा, ई बुक सुद्धा या काळामध्ये त्यातले मदत कार्यातले अनुभव त्याच्यावरती आधारित अशी ई बुक प्रकाशित करण्यात आले. आता हे समर्थ भारत पुनर्बांधणी अभियान जे पुण्यामध्ये सुरू आहे तर त्याचं सुद्धा नोंद घेऊन त्याचं सुद्धा कार्य समाजापर्यंत पोहोचावं म्हणून पुनश्च हरिओम ही ई पाक्षिक 15 दिवसाला आपण प्रकाशित करत असतो. 3 महिन्यापासून हाही उपक्रम चालू आहे. जरी परिस्थिती वेगळी असली तरी एक ते आव्हान समजून त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काम करता येतं अशा प्रकारचा प्रयत्न या सगळ्या कालावधीमध्ये केलेला आहे. आता या राम मंदिराचा विषय आहे. याही सगळ्या अभियानामध्ये या दोन्ही संस्था आपल्या परीनं जो सहभाग घ्यावायचा आहे ते देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आयोजित केलेला आहे. यापुढे प्रमुख वक्त्यांचं वगैरे भाषण होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद मनोहरजी. ज्यांनी आता प्रास्ताविक केलं ते श्री मनोहरराव कुलकर्णी, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष आहेत, एकता मासिकाचे संपादक आहेत, लोकमतचे माजी संपादक आहेत आणि देवगिरी म्हणजे त्याच्याबद्दल आता खूपच चर्चा चालू आहे त्या औरंगाबादमधल्या देवगिरी तरुण भारतचे पण माजी संपादक आहेत. व्यासपीठावर बसलेले आयोजक संस्थांच्यापैकी दुसरे आहेत भारतीय विचार साधनेचे संचालक माननीय प्रदीपजी नाईक. प्रदीपजी MA मराठी शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या संरक्षण वित्त विभागामध्ये वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणून ते 2010 साली निवृत्त झाले. सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक संस्थांचे संस्थापक आणि विश्वस्त आहेत. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक आहेत. संस्थापक अध्यक्ष आहेत सुराज्य सर्वांगीण प्रकल्प येरवडा. नाना पालकर स्मृती समितीचे 18 वर्ष अध्यक्ष होते, आता विश्वस्त आहेत. रुग्णसेवेच्या क्षेत्रामध्ये नाना पालकर स्मृती समिती काम करते. भारतीय विचार साधनेचे सध्या विश्वस्त आहेत. विचार भारती ज्याचा उल्लेख आता मनोहरजींनी केला त्या विचार भारती दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. भारतीय विचार भारती साहित्य संमेलनाचे ते कार्यवाह आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणजे ज्या संस्थेच्या सभागृहात आपण आत्ता बसलेलो आहोत त्याचे प्रदीपजी उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. गुणीजन पुरस्कार वडगाव शेरी रेसिडेंट्स असोसिएशन याच्यातर्फे सन्मानित आहेत. गुणीजन पुरस्काराने सन्मानित आहेत. लायन्स इंटरनॅशनल तर्फे आदर्श शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. या संस्था परिचयाच्या नंतर आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमातल्या प्रमुख वक्त्यांच्या परिचयाकडे जाऊ. आजच्या कार्यक्रमाला आज आपल्याला हा विषय मांडण्यासाठी आपल्याशी चर्चा संवाद करण्यासाठी जे वक्ते मिळाले आहेत ते प्रदीप दादा रावत, बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे शहरामधील अनेक जबाबदारीच्या पदांवरती ते कार्यरत आहेत. पतित पावन संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. भारतीय जनता पक्ष पुण्याचे माजी अध्यक्ष आहेत. पुणे शहराचे 1999 ते 2004 या कालावधीतले माजी खासदार आहेत. नॅशनल शिपिंग बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.
सध्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत. भारतीय इतिहास संशोधक मंडळ ही जी मान्यताप्राप्त संस्था आहे त्याचे अध्यक्ष आहेत. विवेक विचार मंचचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकमधले एक सदस्य आहेत. अपंग कल्याणकारी संस्था म्हणून याला वानवडीला जी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. व्यासंगी विचारवंत आहेत आणि उत्कृष्ट वक्ते आहेत, ज्याची अनुभूती आपण आता घेणार आहोत. या परिचयानंतर मी प्रदीपजी नाईकांना विनंती करतो की त्यांनी प्रदीपजींचा सत्कार करावा. त्यांना एक पुस्तक भेट देऊन प्रदीपजींनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद प्रदीपजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्रीयुत रवींद्र यशवंत वंजारवाडकर. SSC आणि HSC म्हणजे 10वी आणि 12वी पूर्वीच्या काळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असे आणि बोर्डात पहिले आलेले वगैरे असं वर्तमानपत्रात खूप मोठ्या बातम्या यायच्या आणि खूप सन्मानाची गोष्ट असायची. तसे 10वी आणि 12वी दोन्ही वर्ष गुणवत्ता यादीमध्ये आलेले रवीजी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं BE पर्यंत झालेलं आहे आणि VJTI या मुंबईच्या महाविद्यालयातनं त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये त्यांनी 4 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर UPSCची परीक्षा देऊन ते शासकीय सेवेमध्ये 9 वर्ष होते, ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये त्यांची नियुक्ती होती. उल्हासनगर म्युनिसिपल काउन्सिलचे चीफ ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. डिस्ट्रिक्ट डेप्युटी इलेक्शन ऑफिसर ठाणे डिस्ट्रिक्ट अशी जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणूनही ते शासकीय सेवेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय त्यांचा आता असतो. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांच्यामध्ये अनेक ठिकाणी ते कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी 1998 पासून कार्य करणाऱ्या सेवावर्धिनी या संस्थेच्या स्थापनेपासून त्यांचा त्यात सहभाग आहे. तिथे ते कार्यवाह होते. त्यानंतर कार्याध्यक्ष ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. पुन्हा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्या संस्थेच्या सभागृहात आपण आहोत त्या संस्थेच्या संचालक मंडळावर 1999 ते 2015 रवीजी संस्था संचालक मंडळात होते आणि नियामक मंडळाचे सदस्यही होते. काही काळ त्या संस्थेचे अध्यक्षही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर याचे ते महानगर संघचालक आहेत. अशी त्यांच्याकडे संघाचं दायित्व आहे. मी मनोहरजींना विनंती करतो त्यांनी रवीजींचा पुस्तक देऊन सत्कार करावा. प्रदीपजींना विनंती करतो त्यांनी आपला विषय मांडा. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित स्वयंसेवक बंधू भगिनींना, आजचा कार्यक्रम एक राष्ट्रीय संकल्पपूर्तीचा कार्यक्रम आहे. शेकडो वर्ष चाललेल्या एका संघर्षातून विजय प्राप्त करून त्या विजयाचं प्रतीक म्हणून एक राष्ट्र मंदिर उभारण्याचा आपण संकल्प केला आहे आणि तो संघाने केलेला आहे. त्यामुळे तो आपल्या इथं बसणाऱ्या कुणाच्याही मनात शंका नाही आहे की तो संकल्प पूर्ण होणार नाही आहे. माझ्या लहानपणी मला आठवतं, आम्ही शाळकरी मुलांनी विवेकानंद शिला स्मारकासाठी
आम्हाला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. पण त्या सगळ्या खारुताईंच्या वाट्यामधून एक भव्य असं स्मारक उभं राहिलं. ते केवळ दगडामातींचं नाहीये, ते नातं जोडणारं स्मारक होतं. जसं प्राचीन काळी या देशामध्ये तीर्थक्षेत्र निर्माण झाली, जशी शंकराचार्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यात पीठं उभी केली आणि त्यातून एक भारताची सांस्कृतिक एकात्मता, त्याचा प्रत्यय आपल्याला आणून दिला, तसेच सांस्कृतिक पूल बांधण्याचा अलीकडच्या काळातलं कार्य संघ करतो. त्यातलंच एक दुसरं स्मारक म्हणजे श्रीशैलमचं. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत गेले तर ते केवळ महाराष्ट्राचे नाही आहेत. हिंदू साम्राज्य दिन आपला संघाचा एक उत्सव हा महाराजांच्या इतिहासाची साक्ष म्हणून आहे. म्हणून आपण दक्षिण भारतामध्ये ते एक स्मारक उभं केलं आहे. आता राम मंदिर होणार आहे आणि राम मंदिर म्हणजे मगाशी मनोहर म्हणाले ते बरोबर आहे. ते केवळ एक धार्मिक अर्थाने उपासना मंदिर म्हणून नाही, त्याला आपण राष्ट्र मंदिर असं म्हणतो आहोत. तर हे राष्ट्र मंदिर म्हणजे काय हे आता आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करू. तत्पूर्वी मी आता एकच सांगतो की मी संपूर्ण अयोध्या आंदोलन त्याची उजळणी करणार नाही, कारण इथं बसलेल्या सगळ्या स्वयंसेवक त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. आणि जर माहितीच हवी असेल तर नुकतंच माधव भंडारींचं अयोध्या हे एक अप्रतिम पुस्तक आलेलं आहे आणि ते सहज उपलब्ध. आत्ता 1 आठवडाच झालाय त्याचं प्रकाशन झालंय. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की अयोध्या या विषयाचे सर्व पैलू समजून घ्यायचे असतील तर ते काही एका छोट्याशा कार्यक्रमात एका भाषणात होणार नाहीये, पण त्या पुस्तकामध्ये खरोखरच फार चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. त्यामुळं ते पुस्तक आपण जरूर वाचावं. आत्ता सुरुवातीलाच गीत म्हणलं गेलं आणि माझा त्याच्याशी फार जवळून संबंध आला, कारण पतित पावन संघटनेकडे एक जबाबदारी होती. 70च्या दशकामध्ये 10 वर्ष दरवर्षी गीत रामायण जेव्हा व्हायचं पुण्यात, त्याची स्वयंसेवक म्हणून व्यवस्था असायची. त्याचा मी गटनायक होतो, त्यामुळं माझा फार जवळून संबंध आला. सुधीर फडकेंशी पण त्यांनी आम्हाला जागा दिली साप्ताहिक बैठक घ्यायला. तर त्यातले जे कुशल जे रामायण गात आहेत, त्या कुशची कौसर ही नगरी किंवा लाहोरने बसवलेलं हे आज भारतात नाही आहे. तर हे जे प्राचीन राष्ट्र मंदिर होतं ते काही प्रमाणात आपल्याला आज ढासळलेलं दिसतंय. हे जर समजलं नाही तर आहे या भारताला अखंड ठेवण्यासाठी म्हणून आम्ही जे मंदिर उभं करतो आहोत, आमच्या प्रतिज्ञेची आम्हाला नित्य साक्ष म्हणून ते अखंड राहील. केव्हा राहील, काय केलं असता राहील, हे आपण समजून घेतलं पाहिजे आहे. आणि म्हणून इतिहासाने भारताचं अखंडत्व का भंग पावलं ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये एक उतारा दिलाय. आयर्लंडची पण फाळणी झाली, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट आयर्लंड, आणि अत्यंत बिटरनेस मधनं अगदी आत्ता 20व्या शतकात देखील तिथे सातत्याने हिंसात्मक घटना घडत होत्या. तर तिथलं एक
नॅशनलिस्ट नेते माजी उपराष्ट्रपती रेव्हरंड मायकेल ओफ्लॅगनन यांचा उतारा आहे. ओफ्लॅगनन म्हणतात, राष्ट्रीय आणि भौगोलिक सीमा क्वचितच जुळतात. राष्ट्रीय आणि भौगोलिक सीमा भूगोलाने स्पेन व पोर्तुगालचे एक राष्ट्र बनवले असते, परंतु इतिहासाने त्यांना वेगळं केलं. नॉर्वे व स्वीडन यांना एक करण्यासाठी भूगोलाने काही उणे ठेवले नाही, पण त्यांची 2 राष्ट्रे करण्यात इतिहास यशस्वी झाला. आयर्लंडचे एक राष्ट्र करण्यासाठी भूगोलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु इतिहासाने ते प्रयत्न फोल ठरवले. याचं स्मरण करून देण्याचं कारण असं की ती लवकुशांच्या नगरी आज भारतात नाही आहेत. भारताच्या बाबतीत तर घडलं असं की हा जो भौगोलिक उपखंड आहे, भारतीय उपखंड, हा एकेकाळी ज्या संस्कृतीला अखंड करण्यामध्ये यश आलं होतं, त्याच्यावरती जे आघात झाले, ते आघात पूर्णपणाने परतवण्यामध्ये आपल्याला जे अपयश आलं, त्यामुळंच भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील अखंड बनलेला दीर्घकाळ एका दिवसात घडत नसतं कोणती गोष्ट. शेकडो हजारो वर्ष जी एक प्रक्रिया घडली, ज्या रामकथेतून हा भारत एकत्र झाला होता, त्याचा साक्षात्कार कसा होता. आम्ही एकदम मुळशीत गेलो होतो, तर तिथे एक धनगर मुलगा म्हटला, हे बघा ही रामाची पावलं आहेत म्हणून, म्हणजे कुठं त्या दगडामध्ये, बरं का, म्हणजे अशा पद्धतीने जी रामकथा, तिच्यातून केवळ हा भारतीय उपखंडच नाही, तर या भारतातून जी संस्कृती निर्माण झाली, तिचा प्रभाव जिथे जिथे निर्माण झाला, तो सेंट्रल एशिया असेल, साऊथ ईस्ट एशिया असेल. आता मी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 2 वर्षापूर्वी प्रदर्शन भरवलं होतं, लॉर्ड ऑफ एशिया, गणेशा म्हणून. संपूर्ण ह्या परिसरात सगळ्या देशातले लोक आले होते. की गणेश कुठे कुठे, पार सेंट्रल एशिया पासून पार थेट जपानपर्यंत. तसंच रामकथेच आहे. त्यातून इतके सांस्कृतिक बंध निर्माण झाले होते. त्याच्यातून केवळ काही उपासना पद्धतीच नाही, इथे काही विचार निर्माण झाले, फार कुठल्या लेवलपर्यंत, तर अगदी अद्वैताचा विचार करणारा कबीर देखील रामकथेतच प्रेरणा घेतो. तो म्हणतो, राम निरंजन न्यारा रे, बाकी अंजन सारा रे. वरांनी गायलंय, ज्याने ऐकलं असेल त्यांना कळेल की किती खोल प्रभाव निर्माण झाला होता. ह्या समाजामध्ये जी ऐतिहासिक काळामध्ये एकात्मता निर्माण झालेली दिसते, ज्याच्यामुळे हा भूगोलामध्ये एकात्मता दिसते, त्यातला एक अत्यंत प्रभावी स्रोत ते कुठेतरी एखाद्या पुस्तकातला मुद्दा नाहीये. संपूर्ण एखादा समाज, आणि तो समाज जगतो, त्या समाजाचा सगळा भूगोल जेव्हा त्या इतिहासाने, की त्याची जणू काही त्याची प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साक्ष दिसते, असा तो जेव्हा असतो, असा एकेकाळी प्राचीन काळी
या संपूर्ण उपखंडामधल्या सर्व लोकांमध्ये एकात्मता निर्माण करण्याची शक्ती आहे. पण अशी एकेकाळी त्या काळच्या समकालीन अन्य सर्व संस्कृतीच्या तुलनेने एक प्रभावी, गतिशील, प्रसरणशील, सगळीकडे पसरणारी अशी ही संस्कृती ती संकोच का पावली हे जर समजलं तर राष्ट्र मंदिर उभारण्यासाठी काय करावं लागतं याचे धडे आपल्याला इतिहासातून मिळतील. इतिहास ही केवळ एक रम्य कथा नाहीये. तर ते शिकलं पाहिजे रे. आणि सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर समर्थ समाजाचे देव समर्थ असतात, दुबळ्या समाजाचे देव दुबळे असतात, स्त्रिया अबला असतात, त्यांचं जीवित वित्त याच्यावर देखील त्यांचं स्वामित्व उरत नाही. हे इतिहासाने आपल्यालाच नाही जगातल्या अनेक संस्कृतींना दिलेला एक कठोर असा धडा आहे. समर्थ देवांमुळे समर्थ समाज नाही घडत, पण ही संकल्पना आहे तुमच्या माझ्या एकात्मतेच्या शक्तीचं. ते एक जसं आपण थर्मामीटर असतं ना, त्याचं मोजमाप आहे ते. आणि जेव्हा समाज ज्यामध्ये सगळे प्रभाव थांबतात, काहीतरी त्याच्यामध्ये कुजलेपणा निर्माण होतो, दुबळेपणा निर्माण होतो, त्यामुळं त्या आघातातून सावरायला फार काळ जातो. जगातले अनेक संस्कृती जशी भारतामध्ये राम रहीम संघर्ष झाला, या रहीम समोर ना प्राचीन पर्शिया टिकला, ना प्राचीन इजिप्त टिकला, ना ईस्ट युरोपियन एम्पायर ज्याला आज आपण तुर्कस्तान म्हणतो, काही नाही. आज तिथे जे उरले ते फक्त पुरातत्वीय अवशेष. काही ठिकाणी समाज उरलेत, पण त्या प्राचीन संस्कृतीशी त्यांचा काही संबंध नाही. आता ग्रीस नावाचा देश आहे, पण एन्शियंट ग्रीस म्हणून जी काही संस्कृती होती तिच्याशी त्यांचा काही परिचय उरलाय का? त्यांना असं स्वाभाविकपणे वाटतं का की आपलं आहे? या भारतामध्ये मात्र कोटी कोटी लोक आहेत की अगदी प्राचीन काळच्या ज्या काही घटना घडल्या असतील, जे ग्रंथ असतील, जी माणसं होऊन गेली, तीच नावं आपण आज देतो. वेदांमध्ये जी नावं आहेत तीच आज तुमच्या माझ्या मुलाबाळांची नावं आहेत. त्या काळापासून म्हणजे जसं आपला पितृपंधरवडा असतो ना, तर आपल्या व्यक्तिगत कुटुंबातल्या पूर्वजांचं जसं स्मरण करण्याची एक संस्कार आहे, तसं खरं म्हणजे बघायला गेलं तर हिंदू समाज हा जगामध्ये असा एकमेव प्राचीन समाज असा समाज असेल की त्याच्या त्या प्राचीनातल्या प्राचीन काळापासून जो इतिहास आहे त्या इतिहासाशी माझा आज जिवंत संबंध आहे. किंबहुना आज माझा जो चेहरा मोहरा आहे तो या सगळ्या जडणघडणीतून घडत गेलेला आहे. हा खरं आहे की हे नातं सगळ्यांचं उरलं नाही आहे. आज आपले कोटी कोटी स्वबांधव या सगळ्यापासून स्वतःला परखं मानताय, हे आपलं मानत नाही. हे राष्ट्र मंदिर उभारण्याचा समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. जेव्हा जिनांनी पाकिस्तान मागितलं तेव्हा गांधींनी त्यांना जाहीरपणाने विचारलं की मी पहिल्यांदाच ऐकतोय की बाडग्यांचं वेगळं राष्ट्र असतं. हे त्यांचे शब्द आहेत बरं का. म्हणजे केवळ उपासना मार्ग बदलला म्हणून त्यांनी जाहीरपणाने विचारलं, म्हणून काय तुमचे माझे पूर्वज बदलले का रे? तुझे माझे पूर्वज समान आहेत ना. तू रहीमचा बनण्याच्या पूर्वी तू पण
रामाचाच होतास ना. तुझे माझे पूर्वज एक आहे, तुझी माझी मातृभूमी एक आहे. तू रहीमचा मार्ग स्वीकारण्यापूर्वी जे काही इतिहासाचा संचित आहे ते जसं माझं आहे तसं तुझं पण आहे ना. हा जो महात्मा गांधींना पडलेला प्रश्न आहे, मी त्याला महात्मा गांधीच पॅराडॉक्स म्हणतो, तो हिंदू मनाला पडलेला प्रश्न आहे. गोळवळकर गुरुजींनी हेच विचारलंय. काही फरक नाही, शब्दात सुद्धा फरक नाही आहे, की ते म्हणतात की केवळ उपासना मार्ग वेगळा आहे, पण मातृभूमी एक आहे, पूर्वज एक आहेत, तुमची माझी पूर्वजोडापूर्वीची संस्कृती एक आहे. हाच प्रश्न पंडित नेहरूंनी 48 साली अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना विचारला आहे. ते भाषण आपण ऐका, आपल्याला विश्वास नाही बसणार. आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा असते प्रत्येकाची. आपण काय केलं, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सगळ्या हे केलेली. तोच प्रश्न ते विचारतायत की मला हे सगळं माझं वाटतंय, तुम्हाला वाटतंय का? असा त्या मुस्लिम विद्यार्थ्यांना 48 साली फाळणी नुकतीच झालेली आहे. ते म्हणतात की या जखमा बुजवायच्या आहेत, पण जसं मला वाटतंय हे सगळं माझं आहे, तसं तुम्हाला वाटतंय काय माझं आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला परकेपणा वाटतोय? कारण एका बाजूने जेव्हा आपण हे राम मंदिर नावाचं राष्ट्र मंदिर उभारायला निघालेलो आहोत, त्याच वेळा देशामध्ये रहीमवर श्रद्धा ठेवणारे असं म्हणतायत की ठीक आहे, 50 वर्षांनी 100 वर्षांनी हे मंदिर परत फुटणार. का म्हणतायत ते असं? मी नाही म्हणत आहे. केवढा आत्मविश्वास आहे बघा. कारण ते काय म्हणतात, 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आमच्या मनाला येईल त्यावेळेला आम्हाला हवी तेवढी मंदिरं आम्ही फोडलीत. प्रतिकात्मक नाही, संख्या मोजायला आपल्याकडं हे नाहीये. इतकी मोठी संख्या आहे ती. उत्तर भारतात 18व्या शतकाच्या आधीचं तुम्हाला मिळणं, बिहार उत्तर प्रदेशमध्ये मंदिरच मिळणार नाही तुम्हाला. जे आज तुम्हाला काशीला दिसतंय ते अहिल्याबाईंनी बांधलंय. वल्लभबाईंनी सोमनाथाला बांधण्याच्या आधी अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे. उज्जैनला जे महाकालेश्वरचं देऊळ आहे हे होळकरांनीच बांधलं, पण ते अल्लाउद्दीन खिलजीनेच फोडलं होतं. आम्ही राष्ट्र मंदिर उभं करायचं म्हणजे खऱ्या अर्थाने ते इतकं अभेद्य व्हायला पाहिजे. कोणत्या अर्थाने? तो समाज अभेद्य व्हायला पाहिजे, तो समाज समर्थ व्हायला पाहिजे. आणि सामर्थ्य हे केवळ त्याच्या भौतिक शक्तीतून निर्माण होत नाही. शेवटी बंदुका वगैरे जी काही अस्त्र असतात, मग ते कोण धनुष्यबाण असेल, कोणाच्या हातात सुदर्शन चक्र असेल, शिवाजी महाराजांच्या हातात तलवार असेल, आज अत्याधुनिक शस्त्र असतील, त्या समाजाची नैतिक उन्नती किती झालेली आहे, तो आत्म किती एकरस बनलेला आहे. आमच्या प्राचीन वारशातून आमच्यामध्ये एक आपलेपणा आहे, आपण सगळे एक आहोत, ही भावना आहे. पण तो पापुद्रा आहे. तो खोल व्हायचा असेल तर माझ्या पूर्वीच्या एका लेखात मी म्हणलंय की आमची गावकी एक आहे, पण आमची भावकी एक नाही आहे. आम्ही सर्व ज्ञानबा तुकाराम म्हणत पंढरपूरला जातो एकाच ठिकाणी, सगळ्यांच्या हातामध्ये तीच भगवी पताका आहे, पण प्रत्येक जातीची धर्मशाळा वेगळी आहे. सावरकर म्हणतात तसं, जोपर्यंत ही आम्ही हिंदू आहोत, हा भाव इतका प्रभावी आहे की या सर्व प्रकारचं, कारण शेवटी
इतिहासातून आमच्याकडे सगळं फक्त गौरवास्पद आलं नाहीये. असं कोणत्याच समाजाच्या बाबतीत घडत नसतं. नाही तर हजार हजार वर्ष इतकं मानहानी करत जीवन जगण्याची पाळी कोणत्या समाजावर येणार नाही. आणि नेव्हर अगेन ही जर भावना जर आमच्या मनात असेल की काही जरी झालं तरी भविष्यात परत कधी अशी प्रसंग आमच्या समाजावर येणार नाही, तर आम्हाला किती वेगाने बदलावं लागेल. आणि इतिहासाने हिंदू समाजाला दिलेली शेवटची संधी आहे. 47 साली हा जो काही हिंदुस्थान उरला तो 18व्या शतकात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही लावलं, एक फायटिंग मशीन निर्माण केलं, एक बीज रोवलं इथं, त्याच्यातून एकूण संपूर्ण आतापर्यंत जे काही मोगल शासक झाले, आपले मुसलमान झाले, सगळ्यात प्रभावी, सगळ्यात शूर, सगळ्यात धुरी राजकारणी असा औरंगजेब होता. सर्वशक्तिमान होता. तर त्याच्याशी झुंज घेऊन त्याला चितपट नष्ट करणं, त्याच्यामुळे या देशाच्या इतिहासाला कलानी आलेली आहे. ही त्यांनी हिंदू समाजाला दिलेली एक देणगी आहे, एक लास्ट चान्स. 47 साली वाटणीसाठी हिंदूंना हिंदुस्थान उरला, तो विजयनगर साम्राज्यामुळं, तो शिवाजी महाराजांमुळं, तो शिखांमुळं. आता हा जो वारसा मिळालाय हा जपून तो इतका प्रभावी करणं की पुन्हा एकदा ही संस्कृती प्रसरशील होईल, सगळ्या गोष्टींवर मात करेल आणि पुढच्या सगळ्या भावी पिढ्या सुरक्षित करू शकेल. हे जर करायचं असेल तर आमचं जसं त्या प्राचीन भारताशी नातं आहे, ते आमचं जसं भांडवल आहे, तसं आम्हाला इतिहासातून एक दृष्टी घ्यावी लागेल. ती म्हणजे आम्ही परंपरावादी आहोत, पण कोणत्या अर्थाने परंपरावादी राहणार आहोत. रामही आमचा आहे, रावणही आमचाच आहे. आपण निवड केली, आपल्या पूर्वजांनीच निवड केली की आम्ही आदर्श कोणाला मानणार. राणा प्रतापही आमचा आहे, मानसिंग पण आमचा आहे. पण आपण रोल मॉडेल कोणाला मानतो? ज्ञानेश्वर आमचे, ज्ञानेश्वरावरती बहिष्कार टाकणारे आमचे पूर्वज आहेत. आम्हाला निवड करावी लागेल. ही योग्य पद्धतीने निवड केली. आपले आदर्श, आपल्या प्रेरणा, त्याचे प्रतीक कोणाला मानायचं. आणि अलीकडच्या काळामध्ये हा जो आपल्याला 21व्या शतकामध्ये आज जगाच्या नकाशावरती ज्याला एक सन्मान प्राप्त झालेले असे एक राष्ट्र दिसतंय आज आपल्याला, ते कशामुळे घडलंय? तर 21व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ही 100 वर्ष ही हिंदू समाजाचं प्रबोधन युग आहे. लोक असं म्हणतात की हा इंग्रजांचा वारसा आहे. मी सायंटिफिक मेथॉडॉलॉजी मधून विचारतो, ठीक आहे, इंग्रजांचा वारसा आहे, एव्हरीथिंग इक्वल, तो वारसा आम्हाला मिळाला. भारतीय उपखंडाचेच 2 तुकडे झाले, पुढे 3 तुकडे झाले. तो बांगलादेशला मिळालाय, तो पाकिस्तानला मिळालाय, तो श्रीलंकेला मिळालाय, तो ब्रह्मदेशला मिळालाय, तो आफ्रिकेतल्या सगळ्या देशांना मिळालाय, इनफॅक्ट मिडल ईस्ट मधल्या सगळ्या देशांना मिळालाय. मी फक्त ब्रिटिश वारशाबद्दल बोललो. ओव्हरऑल युरोपियन वारसा सगळ्यांचा बघा तुम्ही. मग एव्हरीथिंग इक्वल असं काय? 2 जुळ्या भावंडांनी 47 साली प्रवास सुरू केला. एकाने रहिमाच्या नावाने सुरू केला, एकाने रामाच्या संस्कृतीच्या आधारावर सुरू केला.
का फरक पडलाय? का पाकिस्तान एक बास्केट केस आहे आणि भारत नाही आहे? चर्चिलने असं म्हणलं होतं की इस्लाममध्ये इतकी ताकद आहे, त्या रहीमच्या मध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यातून एक राष्ट्रीयत्वाची भावना अधिक प्रबळ होईल. हे हिंदूंकडे काय म्हणे, यांचं बाल्कनायझेशन होईल. यांच्यात जाती आहेत, यांच्यात पंथ आहेत, यांच्यात 18 पगड, नुसते जाती नाही तर 18 पगड देव आहे त्यांचे. उपासना पद्धत एवढी वेगळी, कोण उभा गंध लावतो, कोण आडवा गंध लावतो. पण झालं काय? स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या वाटचालीने कोणाला खोटं ठरवलं? मग हा डिफरन्शियल कशामुळे निर्माण झाला? फरक कोणामुळे निर्माण झाला? हा हिंदू समाजाने ब्रिटिश काळामध्ये आधुनिकतेशी जेव्हा त्यांचा परिचय झाला तर ते डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेलं नाही. आत्मविश्वासाने त्यांनी ठरवलं की जे चांगलं आहे ते आमचं आहे. त्यांनी ही वृत्ती सोडली जी कालपर्यंत होती, जे आमचं आहे ते चांगलं आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदू समाजाच्या प्रबोधन युगाचा वारसा. एक हेडगेवार नावाच्या माणसाला वाटलं की सगळ्या जातीची पोरं एकत्र करावीत, एक झेंडा द्यावा त्यांना आणि सांगावं सकल हिंदू बंधू बंधू. ही नवीन कल्पना आहे. आम्ही सर्व जातीची माणसं ही समान आहोत, एक आहोत आणि आमच्या अशा प्रकारचे संस्कार होतील की आमच्यामध्ये ते एकात्मतेची पूस बांधली जातील. सर्व प्रकारचे भेद त्याच्यातून गळून पडतील. सावरकरांनी त्याचं तत्वज्ञान मांडलंय. मी त्याच्या मागे जातो की विवेकानंदांनी, मी नेहमी सांगतो की त्यांनी आम्हाला सांगितलं की व्यक्तिगत मोक्ष ही ठीक आहे, आपल्या प्राचीन परंपरेतून आलेली गोष्ट आहे, पण समाजासाठी मोक्ष, समाज हाच माझा परमेश्वर आणि त्याची सेवा. म्हणजे भक्ती मार्ग जसा आहे तसा सेवा मार्ग मिशनरीकडे घेतलं. लाज नाही वाटली त्यांना. टिळकांना लाज नाही वाटली, आगरकरांना नाही वाटली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे जाऊन तुम्ही ट्रस्टीने वाचा. मिशनरीप्रमाणे आपण वर्तस्थ होऊ आणि आपल्या समाजाला ज्ञान देऊ. त्या एल्फिस्टनने जे दक्षिण फंड निर्माण केला त्यातून शेकडो पुस्तकं लिहिली. संपूर्ण ज्ञान जे आहे ते सगळं आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या स्वदेशी भाषांमध्ये आले. इथं कोशकार झाले, इथं प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक झाला. जेव्हा टिळकांनी गीतेचा नवीन अर्थ सांगितला तर सनातनी लोक इतका भडीमार केला. पंडित जोगांनी तर ते म्हणे तुम्ही तुमचं राजकारण बघा, गीतेचा अर्थ तुम्ही का स्वतः शंकराचार्यापेक्षा मोठे ठरतात का? पण टिळक एवढंच म्हणत होते की अरे मुळामध्ये कृष्णाने गीता सांगितली कुठं? रणांगणावर सांगितली. आणि कशासाठी सांगितली? तर तो जो संभ्रमित अर्जुन होता की अरे समोर आजोबा उभे आहेत, समोर काका आहेत, समोर गुरु आहेत, समोर भाऊ आहेत. ते म्हणे उचल आणि युद्धाला लाग. तर कर्मयोगासाठी सांगितलेली, प्रवृत्तीपर आहे, निवृत्तीपर नाही आहे. हा क्रांतिकारक होतो. दयानंद जेव्हा म्हणतात की अरे आत्ताच नाही, तुझे वाडवडील मुसलमान झाले असतील, रहिमाकडे गेला असेल, पण तू मूळ रामाचाच आहेस, तू रामाचा वंशज आहेस, तर तू परत येऊ शकतो. अशी व्यवस्था होती का? नव्हती. आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला घेतलं. लक्षात घ्या, असे नेताजी पालकर परत येऊ शकत होते. फरक काय होता? तर तो जन्माने जो हिंदू आहे त्याच्या हयातीत जर काही कामामुळं त्याचा आपल्या त्यावेळेच्या कल्पनेनुसार धर्म बुडाला असेल तर प्रायश्चित्त घेऊन परत येता येत होतं. हे इतकं सोपं नव्हतं, म्हणून खूप लोक आलेच नाही. पण जर उद्या नेताजी पालकर मोहम्मद कुली खान म्हणून मेला असता तर त्याच्या वंशजांना परत येता आलं असतं का? तर शिवाजी महाराजांकडे काही उपाय नव्हता. दयानंदांनी सांगितलं होय
सावरकरांनी सांगितलं यस येता येतं परत, ही आमची स्मृती, आम्ही सांगतो येऊ शकता म्हणून. त्यांनी एक नवीन मार्ग हिंदू समाजाला मोकळा केला. महाराष्ट्रात पाहतो आपण, फुले बघतो, कर्वे बघतो, विधवांचे प्रश्न असतील, बालविवाहाचा प्रश्न असेल, किती किती प्रश्नांनी हा समाज ग्रासला होता. इथं कोथरूडमध्ये बसतोय आपण, इथे ज्या कर्वेच्या नावाने संस्था तिथं 30,000 पोरी शिकतायत. हे 2 पिढ्यापूर्वी काय होतं, काशीबाई कानिटकरांचं चरित्र वाचा. कर्वेने तिला अमेरिकेला पाठवली, तिने बाकी ऐकलं अमेरिकेला जाते, पण विधवा आहे तर आलवण घालणार, डोक्याचा चकोट करणारच, पुनर्विवाह नाही. केवळ धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक पातळीवरचं आत्म्याचं एकत्व नाही, तर जो एक आम्ही समाज आहोत त्या समाजातले सर्व घटकांमधली ती अंतर्गत एकात्मता, आम्ही सगळे एक आहोत. हा प्रश्न जेव्हा आंबेडकरांनी विचारला की ज्या तळ्यामध्ये जर जनावर पाणी पिऊ शकतो तर तुमचं धर्मबांधव नाही पिऊ शकत, तुम्ही गोमूत्र घालून ते करणार. आमचे डोळे उघडले. मी फार रॅपिड सर्वे केला कारण वेळ नाहीये. माझा सांगायचा मुद्दा हा होता की हे जे प्रबोधन योग आहे की हेडगेवर काय सांगतात, फार थोडं आहे त्यांचं, पण जरूर वाचा. त्याची जी पत्र आहेत ती वाचा, थोडीफार बौद्धिक आहेत. ते काय म्हणतायत की एवढा कोटी कोटी समाज काहीतरी आतमध्ये दोष असल्याशिवाय तो बळी पडू शकत नाही ना. आणि असं कसं होईल की एक लढाई हरली म्हणून युद्ध हरलं. जो विजिकिष समाज असतो, कधी एखाद्यावर तत्काळ एखाद्याला बेसावध असताना कोणी झापड मारली त्याला घेरील, पण तो सावध होऊन प्रत्याघात करेल. तो युद्ध नाही हरणार. पण आमच्या देशाच्या इतिहासात एक एक लढाई, ती लढाई जिंकली तर युद्ध जिंकलं असं होतं. पुढची अनेक शतकं तुम्ही गुलामगिरीत आहात. राष्ट्र मंदिर उभं करायचं म्हणजे अशा प्रकारची समाजाची व्यवस्था अशा प्रकाराने आम्ही बदललं पाहिजे. जे काही आमच्या केवळ पूर्वजांकडनं आलंय, पण पूर्वजांकडनं जे आलंय त्यात जसं चांगलं आहे तसं आम्हाला दुबळं करणार पण आहे. सावरकरांनी ज्या 7 बेड्या सांगितल्या त्या आमच्या दुश्मनाने नाही घातलेल्या, पण इतका दीर्घकाळ प्रवास करत असताना स्वाभाविकपणेच त्या समाज व्यवस्थेमध्ये काही दोष निर्माण होत राहतात. त्याच्यामुळं त्याच्यातली जी युनिटी आहे, एकजूट आहे, त्याचे धागे दुबळे होतात. त्या बेड्या आपण सगळ्या आजही तोडल्यात का हो? त्या तोडण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत का? कोणतेही प्रश्न असतील, आम्ही विज्ञानाला आणि विज्ञानाच्या प्रकाशामध्ये सगळं पाहत आहोत का? सरकारने केवळ कायदे घेऊन चालत नाही, त्या विज्ञानाच्या प्रकाशामध्ये आम्हाला कळतंय का की ह्या कातडीचा रंग गोरा आहे का काळा आहे, याच्यावर सौंदर्याची कल्पना जर अवलंबून असेल तर आपण मागासलेले रानटी आहोत. सौंदर्य दृष्टी कुठेतरी आत जाते. हे मेलॅनिन नावाच्या तत्वावरती सूर्याच्या प्रकाशाचा होणारा परिणाम आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. केवळ पोरगाच वंश चालवतो कुणी सांगितलंय? आणि पोरगा नाही झाला म्हणून त्या बाईला छळतो. ते पुरुष बीज त्या हातात आहे, त्या बाईच्या हातात काही नाहीये. पण आज आम्ही विज्ञाननिष्ठ म्हणजे विज्ञान आम्हाला कसं जगायचं नाही शिकवणार. व्हॉट इज हे सांगू शकतं, व्हॉट टू बी, ऑट टू बी हे आपण ठरवायचं आहे. आणि याच्यावरतीच समाजाची भौतिक ताकद आणि नैतिक उंची अवलंबून आहे. आणि ती पावलं निर्धाराने टाकत पुढे जाणं हे काम आपल्याला जमणार आहे का नाहीये? का केवळ जे चालत आलंय आम्ही जर बदललो नाही, अंतर्बाह्य बदललो नाही, आम्ही सर्व जळमट जर जाळून टाकली नाही, तर हे राष्ट्र मंदिर आहे ना, हे ज्या पद्धतीचं मजबूत व्हायला पाहिजे
ते चिरायू असं जे आपल्याला वाटतं, जी प्रतिज्ञा आपण संघाचा स्वयंसेवक म्हणून घेतो, तर ती मजबूती कधी येईल? ते मंदिर तोपर्यंत टिकेल. त्या राष्ट्रामध्ये किती ताकद आहे, त्या राष्ट्रामध्ये जर खिळखिळपणा आला तर किती बांध लागतात. आणि ते करायचं जर असेल तर आम्हाला हे जे आमचे प्रबोधनकार आहेत सगळे, हे प्रबोधनकार हे केवळ नावापुरते नाही, तर त्यांचे विचार आम्हाला पचवावे लागतील, आम्हाला व्यवहारात आणावे लागतील, आम्हाला खऱ्या अर्थाने आमचा सामाजिक व्यवहार त्या पद्धतीने बदलावा लागेल. आज जी समाजाची पुन्हा एक फाळणी झालेली आहे, जसं आम्ही संतांचं केलं तसं सावरकर काय त्यातल्या त्यात ब्राह्मण लोकांमध्येच तो आहे, आंबेडकर काय बिचारे ते नवबौद्ध झाले त्यांच्या पुरतच आहे. ही जी खऱ्या अर्थाने राष्ट्रबंधाऱ्याची उभारणी म्हणजे सावरकर हे बहुजनांना कळलं पाहिजे, आंबेडकर काय हे दलिताच्या बाहेर कळलं. आंबेडकर समाज सुधारक आहे सगळ्यांना माहिती आहेत, पण ते किती राष्ट्रवादी आहेत. राष्ट्रवादी आंबेडकरांचा परिचय रोज समाजाला झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने ही एकच चळवळ आहे या देशामध्ये आज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वैचारिक अस्पृश्यता नाही आहे. ज्यांनी ह्याला हा आमचा तो परका असं मानलेलं नाहीये, त्या प्रत्येकात आम्ही राम पाहतो, ते सर्व आमचे आहेत. ही वैचारिक अस्पृश्यता पाळली नसल्यामुळेच आज ह्या देशाला जर कोणापासून आशा आहे तर ती फक्त संघाकडूनच आहे. कारण बाकी सगळ्यांनी इतके पॅरोशियल असे संकुचित छोटे छोटे तंबू बनवलेले आहेत आणि बंद करून टाकलेले आहे. दे आर नॉट टॉकिंग विथ इच अदर, दे आर टॉकिंग ॲट इच अदर. आम्ही मात्र हा जो विश्वसंवाद आहे हा खऱ्या अर्थाने केवळ आपण तो पहिल्यांदा आतून सुरू झाला पाहिजे प्रभावीपणाने. कोण काय म्हणतं त्याची कशाची पर्वा न करता आपण जशी पावलं टाकली आणि जसा पाहता पाहता आपण कोणी विश्वास ठेवणार नाही की 50, 70, 80 वर्षापूर्वी जो हिंदू समाज होता, या जुनाट विचारांचा जसा होता, की ज्या समाजामधून कधीच आपण अयोध्या आंदोलनाची कल्पना करू शकलो नसतो, या राष्ट्र मंदिराची कल्पना करू शकलो नसतो, पण आज तो आत्मविश्वास आपल्याला आलेला आहे. पण तो आत्मविश्वास जसा आज आपल्याकडे असलेल्या शक्तीचा असला पाहिजे, पण त्याच वेळेला आपल्या मर्यादा देखील आपल्याला कळल्या पाहिजे. आणि तो आरसा सारखा जसा आपण रोज बघतो ना चेहरा, तसा हे जे अयोध्येचं राष्ट्र मंदिर होणार आहे तो या हिंदू समाजाचा रोज आरसा असेल की मी किती मजल गाठतोय. खऱ्या अर्थाने हे केवळ आमच्या आजच्या इच्छांचं प्रतीक नाही आहे, तर आमच्या भवितव्याची शाश्वती त्याच्यात आहे, हे आम्हाला वाटलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. प्रदीपजींच्या विचार प्रवृत्त करणाऱ्या निवेदनानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी वंदरवाडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. आदरणीय दादा रावत, ज्यांचं अत्यंत प्रभावी चिंतन आपण सर्वांनीच आता ऐकलंय, या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजक, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष माननीय मनोहरजी कुलकर्णी, भारतीय विचार साधनेचे विश्वस्त माननीय प्रदीपजी नाईक, आणि पुण्याचं जे विचार विश्व आहे, पुणे शहराचं जे वैचारिक नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे आहे आणि पुणे शहराला एक वैचारिक दिशा देण्याचं काम जे करतात,
असे सगळे आजच्या या एकत्रीकरणाला निमंत्रित आहेत. मी दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो की राम जन्मभूमीवर श्रीरामाचं मंदिर निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये निधी समर्पणासाठी आणि जनजागरणासाठी जे एक राष्ट्रीय स्तरावर राष्ट्र स्वरूप असणारं अभियान सुरू होत आहे, त्यामागची एक वैचारिक पार्श्वभूमी, एक भूमिका आपल्या सगळ्यांसमोर मांडावी. आपण यामध्ये सहयोगी व्हावं, सहप्रवासी व्हावं. आपण या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि या वैचारिक भूमिकेसह, राष्ट्र मंदिर निर्मितीच्या भूमिकेसह आपणही समाजामध्ये जनजागरणाचं काम करावं, यासाठी सहयोग करावा, अशी विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते खूप यशस्वी झालं. दादांनी त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये सगळे ऐतिहासिक संदर्भ देऊन त्या सत्य मार्गाने आपल्या सर्वांना न्यायचा प्रयत्न केलेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये माझ्या मनामध्ये जी विचारस्पंदनं आली आणि कार्यक्रमाचं एक स्वरूप म्हणून एक 2-3 विचार माझ्या मनात आले, ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्राच्या जीवनामध्ये काही घटना खूप पथदर्शी असतात, दीपस्तंभासारख्या. स्वातंत्र्यानंतर असे काही घटना आहेत आपल्या देशामध्ये घडलेल्या, आणि त्याकडे थोरा मोठ्यांचे जे उल्लेख आहेत त्याबद्दल ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत. 11 मे 1951 सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, त्याचं उद्घाटन झालं आणि ते त्यावेळचे माननीय राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याला उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते झालं ते. त्यांचे त्यावेळचे जे उद्गार आहेत ते असे की या कृत्याने भारतीयांनी 1000 वर्षाच्या गुलाबीचा कलंक पुसून टाकला व स्वातंत्र्य सैनिकांच्या पिढ्यानपिढ्यांचे स्वप्न साकार झाले. या पुढच्या प्रत्येक घटना मी जी सांगणार आहे 3-4, त्याच्यासाठी माननीय तत्कालीन राष्ट्रपतींचे जे उद्गार आहेत ते तितकेच प्रासंगिक आहेत, त्यासाठीही ते तितकेच लागू होतात. दादांनी उल्लेख केला होता की 2 सप्टेंबर 1970 कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांच्या शिला स्मारकाचं उद्घाटन झालं. राष्ट्रचेतनेच्या जागृतीमध्ये स्वामी विवेकानंदांचं जे योगदान आहे, केवळ राष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण वैश्विक पटलावर, आणि म्हणून एक सदैव युवकांसाठी राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सतत येत राहावं, आपलं योगदान देत राहावं, राष्ट्रासाठी जगावं, यासाठीचं एक सदैव चिर प्रेरणास्थान म्हणून विवेकानंद शिला स्मारकाची निर्मिती झाली. आणि त्याला त्यावेळचे माननीय राष्ट्रपती श्री व्ही गिरी उपस्थित होते. त्यांच्याही भावना या आपल्या पहिल्या राष्ट्रपतींच्या सारख्याच आहेत त्या प्रसंगामध्ये. 5 ऑगस्ट 2020 सगळ्या जगाने पाहिलं. आपण सगळे घरात होतो त्यावेळी, स्टे होम स्टे सेफ. परंतु दूरदर्शनवर आपण जो प्रसंग पाहिला तो आपल्या हृदयामध्ये कायम राहील. अयोध्येमध्ये मुक्त झालेल्या श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामाचं भव्य मंदिर, राष्ट्र मंदिर, दादाने ज्याचा उल्लेख केला, त्याच्या निर्माणास प्रारंभ म्हणून जो पायाभरणी समारंभ झाला त्याला आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी होते आणि त्यांच्या हस्ते तो झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मी ज्या 3 घटनांचा उल्लेख केला, मला व्यक्तिशः असं वाटतं की स्वातंत्र्य संग्रामाचाच ते पुढचे टप्पे आहेत. 15 ऑगस्ट 1947 हा एक टप्पा आहे. त्यातून आपण आपली संसद निवडू शकतो, आपण कायदे करू शकतो, परंतु एकूण राष्ट्र जीवनाचं सार्वभौमत्व आणि स्वतंत्रता ज्या सगळ्या जीवनाच्या पैलूंशी निगडीत आहे त्याच्या केंद्रस्थानी तो विचार आणणं, ती प्रेरणास्थानं आणणं, राष्ट्रगौरवाची प्रतीकं आणणं, ज्याला हे राष्ट्र आदर्श मानतं
ते तिथे आणणं, हे सगळे टप्पे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे पुढचे टप्पे आहेत. आणि म्हणूनच कदाचित डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी असं म्हटलं की अशा कृत्यांनी भारतीयांनी 1000 वर्षांच्या गुलामीचे जी प्रतीक आहेत, कलंक आहेत, ते पुसून टाकण्याचा हा राष्ट्रीय समाज प्रयत्न करतोय. याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत आणखी पुढचे, आणि दादांनी त्याचा अतिशय चांगला उल्लेख केलेला आहे. हा समाज केवळ एका स्तरावर माझ्यामध्ये चेतना शक्ती आहे, तुझ्यामध्ये चेतना शक्ती आहे आणि म्हणून एकात्मता नव्हे, तर आपण सगळे बंधू आहोत. आपल्या सर्वांना समुत्कर्षाचा आणि त्या निश्रयाचा हक्क आहे, आणि त्यासाठीची संधी, ज्याला लेवल प्लेइंग फील्ड असं म्हणतो, त्यासाठी अनेकांना त्याग, समर्पण आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तो राष्ट्रमंदिर निर्मितीच्या प्रक्रियेचा एक भाग असेल. त्या दादांनी त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक सांगितलंय. 6 ऑगस्ट 1992 अयोध्येमध्ये प्रदीर्घ संघर्षानंतर, हे 500 वर्षाच्या संघर्षानंतर आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या एका जन आंदोलनानंतर पूर्णतः संवैधानिक पद्धतीनं जनजागरणानंतर जी हिंदू समाजाची एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया अयोध्येमध्ये उमटली, या घटनेबद्दल हिंदुस्तान टाइम्सचे मुख्य संपादक, त्यावेळेचे मुख्य संपादक श्री गिरीलाल जैन यांनी काही कालावधीनंतर असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक अत्यंत मोमेंटस इव्हेंट असं त्यांनी त्याला म्हटलंय. तर राष्ट्र मंदिर निर्मितीचं प्रत्येकाच्या मनामध्ये जे स्वप्न आहे, सगळे विचारवंत, सगळे तत्वचिंतक, सगळे समाजसुधारक आणि कोटी कोटी जन, दादांनी त्याचा उल्लेख केला होता, त्यांच्या मनामध्ये जे स्वप्न आहे, त्या स्वप्न निर्मितीकडचं एक पाऊल असं त्यांना म्हणायचं असेल असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या घटनांमध्ये सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी काढलेले उद्गार, हे सर्व घटनांना ते लागू पडतात. खरं म्हणजे कुठलंही राष्ट्र शेकडो वर्षांच्या गुलामीतून जेव्हा स्वतंत्र होतं, तेव्हा स्वाभाविकपणे हे अपमानाचे जे प्रतीक आहेत, कलंक आहेत, ते तत्कालीन नेतृत्वाने आणि सरकारांनी ते पुसून टाकायला पाहिजेत, अशी सामान्य जनांची अपेक्षा असते. 22-23 डिसेंबर 1949 म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अयोध्येमध्ये काही रामभक्तांनी श्री रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली. परंतु तत्कालीन सरकारने ते कुलूप बंद केलं, ते सुरक्षा रक्षक ठेवला आणि सामान्य हिंदूंना त्याच्या पूजेपासून, दर्शनापासून दूर ठेवलं. स्वाभाविकच आहे की कोटी कोटी जनांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणारे श्रीराम राम जन्मभूमीवर रामलल्ला म्हणून तिथे असावे, ही एक न्याय आणि स्वाभाविक अशा प्रकारची प्रत्येकाच्या मनामधली इच्छा आहे. परंतु तिथे जाता येत नाही, दर्शन घेता येत नाही, आणि म्हणून कोटी कोटी हिंदूंनी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक, संत महंत, धर्माचार्य या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिंदू समाजानं एक राष्ट्रव्यापी अभियान सुरू केलं 1980च्या दशकामध्ये. आणि इतका अभूतपूर्व प्रतिसाद आपल्या देशामध्ये मिळालाय. एक आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आलेली, जनसहभागाचा वैश्विक विक्रम या जन आंदोलनाने केलेला आहे. आता याचा जो प्रारंभ झाला या जन आंदोलनाचा, तसं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्थानिक सगळे मंडळी प्रयत्न करतच होते, तसं तर 500 वर्ष संघर्ष सुरू होता, 76 लढाया झालेल्या आहेत, लक्षावधी बलिदानं झालेली आहेत. नागा साधूंनी संघर्ष केला, साधू संतांनी संघर्ष केला, क्षत्रिय राजे राण्यांनी संघर्ष केला, महिलांनी संघर्ष केला, वनवासींनी संघर्ष केला, नगरवासींनी केला, ग्रामवासींनी केला, गिरिजनवासींनी केला, आबालवृद्धांनी केला, समाजातल्या सर्व घटकांनी केला. प्रभू श्रीराम हे आमच्या जीवनाचे आदर्श आहेत, राष्ट्र जीवनाचे आदर्श आहेत.
आमच्या गौरवाचे प्रतीक आहेत, राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत, आणि म्हणून सर्वांनी संघर्ष केला. परंतु आपण देश म्हणून जेव्हा संधी घालवत असतो, जनमानस ती संधी सोडत नाही कधी. कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदय मंदिरामध्ये ती प्रतीकं विराजमान असतात. अनेक वर्ष जरी लोटली तरीही 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या संयोजनातून जे संत महंत धर्माचार्यांचा जो संकल्प झाला, तो हे 3 क्षेत्र दादांनी त्याचा उल्लेख केलाय: काशी विश्वेश्वर, मथुरा आणि अयोध्या मुक्त. आणि आता ती मुक्त होईपर्यंत थांबायचं नाही. आणि कोटी कोटी हिंदूजनांनी तो संकल्प आदेश म्हणून मानला, आणि मग पुढच्या सगळ्या घटना घडलेल्या दिसतात. मला एक काही भेटी करण्याचा प्रसंग आता आला, आणि अर्थातच या सगळ्या कालावधीमध्ये विषय आहे श्रीराम मंदिर निर्माण, निधी समर्पण, आणि यासाठीचा प्रवास आहे, भेटी आहे. मला स्वाभाविक आहे, प्रश्न पडतो की आज श्रीराम मंदिराचा रेलेव्हन्स काय आहे. तर मी त्यांना सहज असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीसमोर एक आदर्श असतो, प्रत्येक समाजासमोर असतो, तसा राष्ट्रासमोर सुद्धा आदर्श असतो. राष्ट्राच्या आदर्शाची काही प्रतीकं असतात. मी त्यांना उदाहरण दिलं की वंदे मातरम हा फक्त स्वातंत्र्य संग्रामामध्ये लोकांनी सहभागी होण्याची घोषणा थोडीच होती. ती कोटी कोटी जणांच्या हृदयाची स्पंदनं होती. आज सुद्धा वंदे मातरम म्हणलं की ती आपली पवित्र भारत माता, मातृभूमी समोर दिसते. मग वंदे मातरम या प्रतीकाचा आजचा रेलेव्हन्स काय, असं विचारू शकतो का आपण? तो राष्ट्र जोपर्यंत आहे, मातृभूमी ज्याला आपण मानतो, ती चिरंतन आहे, आणि म्हणून वंदे मातरमचा रेलेव्हन्स हा चिरंतन आहे. त्यामुळे राष्ट्रजीवन चिरंतनत्व किंवा चिरंजीवित्वाकडे जाणार आहे. तसंच कोटी कोटी हिंदूंच्या जनमनांच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम विराजमान आहेत. आणि सगळ्या अर्थानं ज्याला आपण धर्म म्हणतो, गुणसमुच्चय आणि मूल्य समुच्चय, शाश्वत मूल्यांचं मूर्तिमंत उदाहरण प्रभू श्रीरामांचं वर्णन आपण काय करणार? ते स्वतः स्वयंभू आहे, आदर्श म्हणून ते आले, आणि एक मूर्तिमंत मानवीय रूपामध्ये ते इथे राहिले. कोणीतरी असं म्हटलं, थोर विचारवंतांनी, दादांनी जसा उल्लेख केला की मी जो आज आहे, माझा चेहरा मोहरा, तर या जडणघडणीच्या प्रक्रियेत आहे. आज भारताचा जो चेहरा मोहरा आहे, तो त्यांनी असं म्हटलंय की इथे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण होऊन गेले, म्हणून भारत हा भारत आहे. कोटी कोटी जण त्याला आदर्श मानतात, आणि म्हणून ते प्रतीक आहे, ते चिरंजीव प्रतीक आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिर, राष्ट्र मंदिर, त्या दिशेने जो प्रवास आहे, तो आपल्या समाजाला एका अर्थानं समर्थ बनवणारा आणि राष्ट्रजीवनाला एक अक्षुण्यत्व प्रदान करणारा अशी ही सगळी प्रक्रिया आहे. मी सहज विकिपीडिया पाहत होतो की रामायण हे कुठे कुठे आहे, किती आहेत त्याची वर्जन. विकिपीडियावर सगळी माहिती आहे, आणि त्या सगळीकडे उपलब्ध आहे. मी लहानपणी आमच्या गावामध्ये रामायणाची कथा असे आठवड्यावरती चालायची, आणि अवतीभोवतीच्या सगळ्या खेडेगावातून माता भगिनी, माणसं सगळी, लहान मुलं सगळेजण यायचे, आणि मग रात्रभर ते रामायण ऐकायचं. आणि शेवटच्या दिवशी प्रभू श्रीराम तो दिग्विजय करून अयोध्येमध्ये आले, आणि विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, असं सगळं ते वातावरण असायचं. मी म्हटलं की मी ते रामायण ऐकलं लहानपणी, तर किती रामायण आहेत, 300 त्याची वर्जन्स आहेत, सगळ्या भाषेत आहेत. चीनमध्ये आहे, तिबेटमध्ये आहे, जपानमध्ये आहे, बालीमध्ये आहे, जावामध्ये आहे, सुमात्रामध्ये आहे, लाओसमध्ये आहे, मलेशियामध्ये आहे, म्यानमार, फिलिपिन्स, थायलंड, नेपाळ, श्रीलंका. मला असं वाटतं की जगात सगळीकडे राम आहे. असं एक वैश्विक मानवतेचा आदर्श म्हणून श्रीरामाकडे पाहिलं जातं. का जावातल्या लोकांना मापीला जे गाणं गायलं जातं, केरळमधले मुस्लिम आणि लक्षद्वीपमधले मुस्लिम ते गाणं गातात, रामायणाची कथा आहे ती.
या सगळ्या संघर्षामध्ये किती जनसहभाग मिळाला आणि यातला एक संदेश आहे आपल्या देशानं जगाला दिलेला, की कितीही जटिल समस्या असली, व्यामिश्र कितीही असली, त्याला कितीही विरोध असला, आजही लोक आहेत राम नव्हतेच असं म्हणणारे, किती अवरोध निर्माण झाले, परंतु लोकशाही प्रक्रियेतून आणि संवैधानिक मार्गाने हा प्रश्न सुटू शकतो, ही आपल्या देशानं सर्व लोकशाही आणि जगाला दिलेला एक संदेश आहे. जगामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. मी कोरोना कालावधीमध्ये अनेक मंडळींशी बोलत होतो आणि 5 ऑगस्टचा तो पायाभरणी समारंभ पाहिला. इतका आत्मविश्वास. मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही माहिती सांगा, तर ऑस्ट्रेलियाहून त्या वेबिनारमध्ये आलेले त्यांनीच ती माहिती सगळी सांगितली. त्याचा रेलेव्हन्स काय जागतिक पटलावर? तुम्ही एका राष्ट्राच्या गौरवावर, अस्मितेवर, आत्म्यावर हल्ला करून ते राष्ट्र जीवन अपमानित करून ते संपू शकत नाही. ते राष्ट्र जीवन 500 वर्ष संघर्ष करेल, कारण ते जनमनामध्ये त्यांनी आदर्श म्हणून मानलेलं आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा विध्वंस हा संपत्तीसाठी झालेला नाहीये. जे वामपंथी विचारवंत मांडतात की संपत्तीसाठी, काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यासाठी तोडलेलं नाहीये. तिथे दिल्लीहून फतवा आला होता, तो उपलब्ध आहे. आवरण कादंबरी जर आपण वाचली तर काशी विश्वनाथ मंदिराचा जो विध्वंस झाला तो वाचताना तुम्हाला काय वाटेल बघा. तर आक्रमकांनी अयोध्या याच्यासाठी निवडलं आणि म्हणून पण ते एक विसरले की ते प्रत्येकाच्या मनामध्ये, कोटी कोटी जणांच्या हृदय मंदिरामध्ये असल्यामुळे हा समाज शांत दिसतो, पण तो बलिदानासाठी तयार असतो, तो पराक्रम करतो आणि तो विजयी होतो. त्या विजयाचं हे प्रतीक आहे. अशा अर्थानं प्रभू श्रीराम हे वैश्विक आहेत. आपले सुदैवाने पुणे महानगराचेच पूज्य स्वामी गोविंदगिरीजी महाराज या नासाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांची अगदी प्रारंभी एक मुलाखत आली होती. ते म्हणाले की प्रभू श्रीरामाचं मंदिर हे राष्ट्रमंदिर आहे. दादांचीच खूप छान भूमिका त्यांनी मांडली होती. ते असं म्हणाले की प्रभू श्रीरामांचा तुम्ही प्रवास पहा. जिथे जिथे म्हणून शिळे समान, चेतनाविहीन समाज, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली म्हणजे काय? तर चेतनाविहीन समाजाच्या तिथे जाऊन एक मायेचा स्पर्श दादांनी ज्याचा खूप चांगला उल्लेख केला. मग ती शबरी माता असेल, मग ते केवट असतील, मग ते सुग्रीव असतील, मग ते विभीषण असतील, तिथे तिथे जाऊन एक चैतन्य स्फुल्लिंग चेतवलं त्यांनी, समाजाला बांधलं, अशासाठी प्रवास केला. अनेक वेळेला तो धनुष्यबाण त्यांना वापरावा लागला. वाली वदना खलनिर्दालन, धर्मरक्षण हे असं करायचं असतं, परंतु त्यांच्या मनामध्ये कधीही क्रौर्य नव्हतं. त्यांच्या मनामध्ये मानवतेविषयी अपार प्रेम होतं आणि म्हणून प्रभू श्रीराम हे विश्व मानवतेचे प्रतीक आहेत असं स्वामीजींनी म्हटलंय त्यांच्या मुलाखतीमध्ये. अशा अर्थानं एक राष्ट्रमंदिराच्या निर्मितीमध्ये पुन्हा एकदा कोटी कोटी जणांपर्यंत आपण पोहोचवावं. आता जेव्हा सगळीकडे प्रवास सुरू आहे तर नगर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी प्रभू श्रीरामांचं चित्र असणारं ते पत्र आणि ते पावती पुस्तक, त्याच्यावरही सुंदर असं मंदिराचं चित्र आहे. अशी सगळी पुस्तकं त्या तालुक्यातल्या काही मंडळींनी ठेवली आणि 21 ज्ञातीपंथ संप्रदायांच्या दाम्पत्यांनी, म्हणजे सगळ्या समाजाने तिथे येऊन त्याची पूजा केली. कारण हे पावती पुस्तक आता घरोघरी जाणार आहे, तर ते कदाचित फ्रेममध्ये लोक आपल्या तिथे समोर लावतील आणि त्याचं दर्शन घेतील. एक वृत्तपत्र विक्रेते आहेत, त्यांनी एक छोटासा व्हिडिओ तयार केला आहे. ते म्हणाले की मी रस्त्याच्या कडेला वृत्तपत्र विकतो, मी श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी देणार आहे, आपण सगळ्यांनी द्यावे. एक मावशी आहेत, घरामध्ये मदत करण्यासाठी येतात. त्यांचं भांडी धुत असतानाचा एक व्हिडिओ आहे. एक छोटा मुलगा आहे, खाऊचे पैसे, आई वडील आता मोठा निधी देतात तर त्यांनी खाऊचे पैसे गोळा केले होते, त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे ते सुपूर्द केले. माझा मुलगा आहे, IT क्षेत्रामध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो. मी त्याला जेव्हा म्हटलं की मी आज असं दादांचं खूप विचार प्रवृत्त कसं भाषण आहे त्याला ऐकायला मी चाललोय, तुम्हाला आम्ही निधी द्यायचा आहे, आम्ही कोणाकडे देऊ? महानगर संघचालकांकडे देऊ का?
म्हटलं नाही, 15 जानेवारी नंतर घरोघरी जे कार्यकर्ते येतील, केवळ पुणे महानगरामध्ये 7,000 कार्यकर्त्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्या बैठका झाल्या, त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि माझा असा अंदाज आहे की पुणे महानगरामध्ये 10,000 ग्रामसेवक हे घरोघरी जातील आणि पुणे महानगरामधल्या प्रत्येक घरी जाऊन ही भूमिका मांडतील राष्ट्र मंदिर निर्माणाची. संपूर्ण भारतामध्ये 11 कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे आणि म्हणून एकच शेवटचा विचार मी मांडतो आणि पुन्हा एकदा मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. चैतन्याचे 2 पदर असतात, एक असतो विचार आणि दुसरं असते भक्ती, हे भाव. विचाराशिवाय भाव हा दिशाहीन होतो आणि भक्तीशिवाय विचार हे शुष्क असतात. आपण सगळ्या विचारधारांचं जगभरात काय चालू आहे, प्रत्यक्ष धर्तीवर काय आहे याच्यावर आपल्या लक्षात येईल. जे चिरंतन शाश्वत सत्य मार्ग असतो त्याला चैतन्याची ओढ असते. प्रभू श्रीराम असं चैतन्य आहे, त्याच्यामध्ये विचार पण आहे जो आज आपण ऐकला आणि त्याच्यामध्ये भक्तिभाव पण आहे जो कोटी कोटी जणांच्या मनात आहे. असं हे वैश्विक मानवतेसाठी आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक आदर्श असणारं राष्ट्र मंदिर उभारणीमध्ये आपल्या सर्वांचं असंच मोठं योगदान असावं, अशा प्रकारचं मी नम्र आवाहन करतो. संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझं मनोगत थांबवतो. आजच्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्यासाठी भारतीय विचार साधनेचे संचालक श्री राजनजी ढवळीकर यांना मी विनंती करतो. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर याच्या मागची वैचारिक भूमिका. राजनजींच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता गीत रामायणातीलच भैरवी रागातल्या एका गीताने होईल. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर याच्या मागची वैचारिक भूमिका काय असायला पाहिजे हे सांगणारं आजच्या दोन्ही वक्त्यांचं विचार आपण ऐकले. ते श्री प्रदीपजी रावत आणि रवींद्रजी वंजाळकर हे दोन्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. त्याबद्दल भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र या दोन्ही संस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे सभागृह वापरायला आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्या आसावरी ताई करमरकर यांच्या गायनाने झाली आणि शेवटही त्यांच्याच गायनाने होणार आहे, त्याही इथे आल्या, त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रघुरायाच्या नगरी जाऊन रघुरायाच्या नगरी जाऊन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण रघुराजाच्या गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा नगरी लाभता नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथ
उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी. भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी. पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असुद्या पुत्राभिनय. स्वये ऐकता नृपशत्रुंजय. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असुद्या पुत्राभिनय. काव्य नभे हा अमृत संचय, काव्य नभे हा अमृत संचय. आदरील त्या रघुकुल भूषण, आदरील त्या रघुकुल भूषण. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. नच स्वीकारा नच स्वीकारा धनाकांचना. नको दान दे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, गा बाळांनो श्रीरामायण. रघुरायाच्या नगरी जाऊन, रघुरायाच्या नगरी जाऊन. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण.